नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी स्पर्धा ज्ञान यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाव्य चालू घडामोडी 2024-25 जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा प्रकल्प मध्य प्रदेश या राज्यातील रायसेन जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम कधी राबविण्यात आला? तर हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान राबविण्यात आला. तसेच या उपक्रमाचा उद्देश वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे. नेक्स्ट, नुकतेच राष्ट्रीय हळद बोर्डचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या बोर्डचे उद्घाटन निजामाबाद, तेलंगणा येथे 14 जानेवारी 2025 ला करण्यात आले. पुढे, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करणारे 34वे राज्य कोणते? तर ओडिशा हे राज्य आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करणारे 34वे राज्य आहे. तसेच या योजनेची सुरुवात 23 डिसेंबर 2018 ला रांची येथून झाली. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, भारताच्या पहिल्या महिला हॉकी इंडिया लीगचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या लीगचे आयोजन झारखंडमधील रांची येथे 12 जानेवारी 2025 ला करण्यात आले. नेक्स्ट, तिसरे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे? तर तिसरे विश्व मराठी संमेलन पुणे येथे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. नेक्स्ट, भारत ऊर्जा सप्ताह IEW 2025 कधी आयोजित केला जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा सप्ताह 11 ते 14 फेब्रुवारी 2025 ला आयोजित केला जाणार आहे. तर हा सप्ताह नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भुवनेश कुमार यांची 10 जानेवारी 2025 ला नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद गतीने शतक झळकावले? तर स्मृती मंधना या महिलेने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद गतीने शतक झळकावले आहे. हा सामना आयर्लंड विरुद्ध खेळण्यात आला होता. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. नेक्स्ट, नुकतेच मुंबईच्या नौदल डॉक यार्डमध्ये कोणत्या 3 युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या 3 युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सर्वात जास्त मतदान होणारा मतदारसंघ करवीर हा कोणत्या जिल्ह्यात आहे? महत्त्वाचा आहे. तर हा मतदारसंघ कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आलोक आराध्य यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे. तसेच
12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? नेक्स्ट. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, 50वी G7 शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ही परिषद आपुलिया, इटली येथे आयोजित करण्यात आली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा सुद्धा. तर हे होते आजचे आपले महत्त्वाचे चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. तर भेटूया मित्रांनो पुन्हा अशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.